नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज माझ्या आयुष्यातला चक्क सोन्याचा दिवस आहे असं मी म्हणू शकते। भारताच्या गणतंत्र दिवसाच्या परेडचे पासेस आम्हाला मिळाले होते, जे बघण्याची माझी भरपूर दिवसाची इच्छा होती आणि ती पाहण्यासाठी आम्ही दिल्लीत पोहोचलो। आदल्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता उठून कुडकुडत्या थंडीत पूर्णपणे पॅक झालो, मेट्रो पकडली आणि पोहोचलो। जागोजागी बंदोबस्त होता, कुठून जायचं कसं जायचं हे सगळ्यांच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जात होत्या आणि 4 ते 5 ठिकाणी कसून असं चेकिंग झालं। मध्ये पर्स काय तर पाण्याची बाटली सुद्धा अलाउड नाही। व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीसाठी मोबाईल अलाउड आहे, पण तिथं टॉवर जाम राहतं, त्यामुळे कॉल वगैरे लवकर लागत नाहीत। 6:30 वाजता आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो। 9 वाजता परेड सुरू होणार होती। जो आधी येईल तो पुढे बसेल असा इथं नियम असल्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो। 4थ्या ते 5व्या रांगेत आम्हाला जागा मिळाली, जिथून सगळं अगदी व्यवस्थित दिसत होतं। परेड सुरू होण्याच्या आधी ज्यांना जिकडे जायचं ते जिकडून तिकडे जात होते। आधी आम्ही सुरुवातीला थोडंसं ऊन आलं 7-7:30ला, तेव्हा मस्त फोटोशूट करून घेतलं आणि जागेवर सज्ज झालो आयुष्यातला सोन्याचा दिवस पाहण्यासाठी, सोन्याच्या क्षणासाठी। कारण लहानपणीपासून जी परेड दूरदर्शनवर आम्ही पाहत होतो ती आज मला प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळत होती। डोळ्यांवर कानांवर विश्वास बसत नव्हता की या गर्दीत मी बसलेली आहे। 9 वाजता मस्त लकलकीत ऊन आलं होतं आणि परेडला सुरुवात झाली। सगळ्यात पहिल्यांदा एंट्री झाली ती आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। खरंच हा ताफा पाहताना अंगावर अगदी शहारे येत होते। त्यानंतर आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आपल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासोबत घोडदळासह एंट्री झाली। अगदी बघण्यासारखे क्षण होते, खूप देखणा हा प्रसंग होता। त्यानंतर हा ताफा राष्ट्रपती भवनाकडून कर्तव्य पथावरून गेल्यानंतर जनगण मन झालं आणि उर्वरित कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर फायटर पायलट शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आलं। 2025च्या एक्झियम 4 या मिशनसाठी त्यांना हे अशोक चक्र देण्यात आलं। त्यानंतर आपल्या सैन्यातील हॉर्स रेजिमेंटचं आगमन झालं। त्यानंतर भारताच्या आर्मीचा T-90 टँक व मेन बॅटल टँक यांचं आगमन झालं। सोबतच भारताची शक्तिशाली नाग मिसाईल सुद्धा आली होती। सगळ्या मिसाईलवर इक्विपमेंटवर साईडला त्याची माहिती किंवा नाव लिहिलेलं होतं आणि अँकरिंगद्वारे याचं महत्त्व काय किंवा हे कुठं बनलेलं आहे, सगळेच्या सगळे स्वदेशी आहेत, याचा उपयोग कसा होतो आणि हे किती शक्तिशाली आहे हे सांगितलं जात होतं। त्यानंतर आले होते भारताचे शक्तिबाण व दिव्यास्त्र, जे मानवरहित असतानाही चालवले जाऊ शकतात। त्यानंतर आले सूर्यास्त्र व ब्रह्मोस वेपन सिस्टम। यानंतर आली होती शेर जवान भैरव बटालियन। त्यानंतर जय भारतीची धून वाजवत भारतीय नौसेनाचा ब्रँडचं पथक पुढे येत होतं। यांची शिस्त कदम ताल बघून खरंच आपण प्रेरित होऊन जातो। त्यानंतर येत होता भारतीय नौसेनाचा चित्ररथ। यामध्ये शक्तिशाली INS विक्रांतला सुद्धा दाखवलं गेलेलं होतं। पूर्ण गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये भारताची आत्मनिर्भरता आणि आपली शिस्त दाखवली गेली होती। त्यानंतर जे नौसेनेचं बँड पथक आलं होतं त्यामध्ये पुरुष व महिला दोन्हीही सहभागी झालेले होते।
त्यानंतर संग्राम से राष्ट्र निर्माण तक असा आर्मीचा चित्ररथ पुढे येत होता. त्यासोबतच भारतीय सशस्त्र सेनेचा चित्ररथ सुद्धा येत होता. यामध्ये ऑपरेशन सिंदूरचा दाह दाखवण्यात आला होता. त्यावेळी आपला भारत देश ज्या परिस्थितीमधून गेला, खरंच ती परिस्थिती डोळ्यासमोर आली आणि किती संकटाला आपण तोंड दिलं आणि त्यामधून बाहेर आलो, विजयी झालो, हे इथं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर आले होते राजस्थानचे जहाज, ज्याला म्हटलं जातं उंटाची पथक. राजस्थान असो वा कच्छ, सगळीकडील जवानांचा हा एकमेव सहारा आहे. त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथांची व वेगवेगळ्या मंत्रालयाच्या चित्ररथांची. गुजरात, महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, नागालँड, मणिपूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ असे विविध राज्यांचे चित्ररथ होते आणि एक से एक सुंदर बनवलेले होते. शिक्षा मंत्रालयाचा चित्ररथ सुद्धा AI बेस एवढा छान होता की बघता क्षणी पाहत राहावं असं वाटत होतं. खूप विचारपूर्वक हे सगळे चित्ररथ बनवलेले होते आणि हळूहळू आपल्या समोर जात होते. सगळीकडच्या कलाकृती, विविधतेमध्ये एकता इथं आपल्याला दिसत होती. त्यानंतर वेळ आली ती म्हणजे गरजा महाराष्ट्र माझाची. आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्य पथावर अगदी डोलत आला होता. मस्त गणपती बाप्पांचा देखावा इथं सादर केलेला होता. डोळे अगदी भरून गेले, मन प्रसन्न झालं. त्यानंतर यावर्षी आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. त्याचा सुद्धा उत्सव इथं साजरा करण्यात आला. सोबतच सगळ्यात शेवटी जे बाईकवर म्हणजेच मोटरसायकलवर चित्तथरारक दृश्य सादर करणारे असतात त्यांचं पथक सगळ्यात शेवटी ठेवण्यात आलं होतं. सोबतच विमानं जे आहेत किंवा आपले जे फायटर जेट आहेत त्यांची सुद्धा दृश्य सगळ्यात शेवटला ठेवण्यात आली होती. असा मस्त डोळे भरून हा कार्यक्रम पाहिला. खरंच आयुष्यातला सोन्याचा दिवस मी म्हणेल. परत परत तसा हा होता. हे सगळं आपण TV वर पाहतोच, पण TV वर पाहण्यापेक्षा समोर बघताना जो आनंद मिळत होता तो मी शब्दात सांगू शकत नाही. सगळा कार्यक्रम व्हायला आम्हाला 12 वाजले. तिथं बाथरूम आणि सोबतच पाणी पिण्याची सोय करण्यात आलेली होती. बाकी सगळं आम्ही बाहेर आल्यानंतर परत मेट्रो पकडली आणि हॉटेलवर आलो आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला. रस्त्यात थांबून आपण चहा नाश्ता करू शकत असतो, पण 26 जानेवारीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे अगदी सगळं बंद होतं. त्यामुळे कुठेच तुम्हाला लवकर काही अवेलेबल होणार नव्हतं. असा मस्त कार्यक्रम पाहिला. आयुष्यभरासाठी या आठवणी डोळ्यात साठवल्या आणि घरी परतीच्या प्रवासाला निघालो. चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.